मराठा आंदोलकांची नवी मुंबईमध्ये गैरसोय होतीये। जेवण पाणी लाईट नसल्याचा आरोप करण्यात आलाय। सरकारनं अंत पाहू नये, आंदोलकांनी हा इशारा दिलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रभरातून जे आहे कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक नवी मुंबईत आलेले पाहायला भेटत आहेत। सिडको एक्झिबिशन या ठिकाणी यांच्या राहण्याची, गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। परंतु यांच्या खाण्याचं, जेवणाची, नाश्त्याची, त्याचबरोबर अंघोळीची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था जी आहे त्या पाण्याच्या व्यवस्थेअभावी जे आहे या मराठा आंदोलकांमध्ये मोठी नाराजी पसरलेली पाहायला भेटते। सर, काय सांगाल तुम्ही? काल आझाद मैदानावरून पुन्हा इथे आलेले आहात, नेमकं काय, कुठपर्यंत गेले होते, काय तुमच्या मागण्या आहेत? प्रथमतः तुम्हाला आमची प्रतिक्रिया घेतल्याबद्दल धन्यवाद। आम्ही चेंबूरला गेलतो, चेंबूरपर्यंत गेलो, आम्हाला पोलीसवाल्यांनी तिथंच अडवलं, पुढं जाऊ दिलं नाही आझाद मैदानावर, आणि कुठलीही तिथून सोय झाली नाही आमची। सरकारनं तिथं पाणी नाही, दुकानं बंद केली, ते कुठलीही काहीच भेटलं नाही तिथं। पाणी नाही, जेवायची व्यवस्था नाही, साधा एक पुडा जर घ्यायचा म्हटलं तर ते भेटलं नाही, आणि आडमुठेपणा केला की तिथं चेंबूरमध्येच आम्हाला चारही बाजून कुठलंच जाऊन दिलं नाही। सर, काय सांगाल? काल पण तुम्ही पण आलेले होते, अडकले होते, कुठून तुम्ही परत आले आणि आता कशा पद्धतीने तुम्ही मुंबईकडे जाणार आहात? आम्हाला पोलीसवाल्यांनी बॅरिकेड करून उडान पुलावून इकडे रिटर्न पाठवलेलं आहे, आणि आडमुठीपणाने भूमिका घेऊन पोलीस आम्हाला पुढे जाऊ देत नाही आहेत। तरी चुकीच्या आम्हाला पोलीसवाले आम्हाला माहिती नसल्यामुळे चुकीचा मार्ग दाखवत आहेत आणि रस्त्याने बाजूनी दुसरीकडे काढून देण्याचा प्रयत्न करत आहेत। पण आम्ही वाशी या ठिकाणी आमचे काही बांधव आले होते, त्यांना फोन करून आणि लोकेशन करून इथं वाशी येथील आम्ही पार्किंग मध्ये आलेलो आहोत। एकूणच मराठा आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला भेटत आहेत। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।